हे धर्मद्रोह करताय. शिवा 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 शिवा. आता धर्म बुडाला. आता बघा जग बुडी होणार. कली आला हो कली. शिवा 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 शिवा. शिवा 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 शिवा. शिवा 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 शिवा. असं आणि या छोट्याशा सावित्रीने ती मुळाक्षर गिरवली सुद्धा पतीची आज्ञा मानून. अशा समाजात जिथे जर स्त्रीने अक्षर लिहिली वाचली तर त्याच्या अळ्या बनून त्यांच्या नवऱ्याच्या जेवणाच्या ताटात जातात असा समज होता. खरंच खोटं नाही बोलत मी. खरंच जर स्त्रीने शिक्षण घेतलं तर तिचं पाऊल वाकडं पडतं असं म्हणायचंय. आणि अशा समाजात शेटजींनी मला मुळाक्षर शिकवली. ज्या समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, मग ती ब्राह्मण स्त्री असली ना तरी सुद्धा, शिक्षिका तरी कोण बनेल अशा वेळी? मी बनले पहिली शिक्षिका. पण हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. कारण ज्या लोकांसाठी शाळा सुरू करायच्या त्यांनाच शिक्षणाचं महत्व वाटत नव्हतं. सुरुवातीला ज्योतिरावांनी 4 शाळा स्थापन केल्या. त्यावेळी त्यांचं वय अवघं 21 वर्ष होतं. अवघ्या 4 वर्षाच्या काळात पुणे सातारा परिसरात आम्ही जवळ 18 शाळा सुरू केल्या. मी शिक्षण घेऊन घरातच नाही बसल्या, तर सगळ्या स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून घराबाहेर पडले. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला.